वातावरणाच्या बदलामुळे सतत पावसामुळे तुमच्या घरामध्ये मच्छर, माशा, चिलट आणि छोटे मोठे किडे येत आहेत का? तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा. कोणत्याही केमिकल औषधाशिवाय आपण घरातील काही वस्तूंचा वापर करून घरातील पाली, झुरळ, माशा, मच्छर, काही छोटे मोठे कीटक पूर्णपणे घालवू शकतो. तेही फक्त एकदा वापर केल्यामुळे आणि यामध्ये एकही रुपया खर्च होणार नाही. घरातीलच वस्तू आहेत, त्यामुळे एकदा नक्की करून बघा. तर यासाठी बघा भरपूर इथे आपल्याला लागणार आहे कांद्याचा पाचोळा. कांद्याचा पाचोळा वाळलेला असो किंवा ओला, कारण की आता पावसाळा सुरू झाला आहे, ओलसर थोडासा पाचोळा असतो, तसाच जरी वापरला तरी चालतं. तर त्याला थोडंसं आपल्याला एक तर कट करून घ्यायचं, वाळलेला असेल तर थोडंसं त्याला चुरगळून घ्यायचं, म्हणजे कसं बारीक चुरा त्याचा होतो. आणि नसेल तर असं चाकूने किंवा कात्रीने कट केलं, बारीक करून घेतलं तरी चालतं. यानंतर इथे मी घेतलेला आहे लसणाचा पाचोळा. अंदाजेच घ्यायचं, कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही. आणि त्याला देखील मी थोडंसं कट करून घेत आहे, बारीक करून घेत आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता इथे लसणाचा आणि कांद्याचा पाचोळा मी थोडासा असा बारीक करून घेतलेला आहे आणि एकत्रच त्याला केलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्त्याची काही फ्रेश ताजी पानं, ज्यामध्ये की चांगला वास येत असेल. तर ही पानं देखील आपल्याला 4-5 पानं घ्यायची आहेत आणि त्याला देखील आपल्याला थोडंसं बारीक कट करायचं आहे. इथे त्या अगदी हाताने तोडता येत असतील तर हाताने तोडून जरी घेतलं ना बारीक करून तरी चालतं. आता बघा इथे ना आपण असं थोडंसं म्हणजे कांद्याचा, लसणाचा पाचोळा तर बारीक केलाच, तेजपत्त्याची पानं बारीक करून घेतली, एकत्रित केली. आणि त्यानंतर आपल्याला एक लागणार आहे कढई, भांडं कोणतंही तुम्ही इथे घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 कप तेल. 1 कप तेल इथे मी घेतलेलं आहे. हे तेल तुम्ही जास्तीत जास्त बघा कडुलिंबाचं तेल असेल ते वापरा, नसेल तर तुम्ही एरंडीचं किंवा मोहरीचं तेल वापरलं तरी चालतं. आणि इथे मी वापरलेलं आहे मोहरीचं तेल, कारण की माझ्याकडे दुसरं तेल नव्हतं. आणि याला कसं आपण तेल परफेक्ट बनवू शकतो, तर त्यासाठी इथे आपल्याला हे तेल घ्यायचं, कढईमध्ये टाकून गॅसवरती ठेवायचं, थोडं तेल गरम होऊ द्यायचं, त्यामध्ये टाकायचं इथे आपल्याला कांद्याचा, लसणाचा आणि तेजपत्त्याचा जो पण आपण एकत्रित भाग केलेला होता तो टाकायचा. चांगलं याला गरम होऊ द्यायचं. थोडंसं गरम झालं, यामध्ये 1-2 उकळ्या आल्या की त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कापूर. कापूर असा चांगला 2 चिमूटभर घ्यायचा, म्हणजे 2 वड्या कापराच्या ज्या गोल असतात ना त्याला बारीक करायचं आणि ते यामध्ये टाकून त्याला चांगलं गरम करायचं, कडकडीत असं उकळी येऊ द्यायची. आणि आता गॅस मी मीडियम केलेला आहे, लो केला तरी चालतो. इथे आपल्याला चांगलं याला असं गरम करायचं आहे. कापूर टाकल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करा. कापूर नंतर टाकला तरी चालतो किंवा आता प्रोसेस सुरू असताना जरी टाकला तरी चालतो, अगदी तुमच्यानुसार इथे तुम्ही याला टाकू शकता. त्यानंतर बघा आता ना यामधून चांगला असा वास येतो, कारण की कांद्याचा, लसणाचा खूप असा तीव्र वास असतो. त्यामुळेच इथे आपण कांदा आणि लसूण वापरत आहोत. अजिबात त्याला स्किप करायचं नाही, टाकण्यासाठी कंजूसपणा करायचा नाही. जसं आता तुम्ही बघितलं कट केल्यानंतर ना कांदा इथे आपण जे तेजपत्ता आणि लसणाचा पाचोळा ना साधारण 1 वाटीभर झाला होता, तसा झाला पाहिजे. आणि फक्त कांद्याचाच घेतला, फक्त लसणाचाच घेतला तरी चालतं, पण दोन्ही घेतलं तर अजूनच जास्त फायदेशीर आहे. आता गॅस इथे मीडियम केलेला आहे. मीडियम गॅसवरती याला आपल्याला काळं कुट्ट होईपर्यंत गरम करायचं आहे, म्हणजे यामधून चांगला धूर निघाला पाहिजे असा. आणि आता थोडं ब्राऊन झालं आहे, पण अजून थोडंसं आपण याला गरम करणार आहोत, जेणेकरून काय होतं, पूर्ण यामधून चांगला धूर निघायला लागतो आणि पूर्ण हे काळं कुट्ट होतं, म्हणजे टाकलेल्या वस्तू पूर्ण काळ्या होतात. आणि तेव्हा आपलं हे कडकडीत गरम झालेलं तेल असं हे तयार होतं. पण यामध्ये अजून आपल्याला बाकी आहे काही इन्ग्रेडियंट टाकायचे आणि याला पॉवरफुल बनवण्यासाठी. आता इथे ना बघा, तुमच्याकडे जर असेल कडुलिंबाची वाळलेली पानं, तर तुम्ही याला बनवत असताना सुरुवातीलाच यामध्ये कडुलिंबाची काही पानं कट करून बारीक करून टाका. जर तुमच्याकडे कडुलिंबाची पानं नसतील, कडुलिंबाचं तेल असेल, तर हे पूर्ण तेल कडुलिंबाचं वापरलं तरी चालतं. आणि थोडं तेल असेल कडुलिंबाचं तर यामध्ये अर्धा चमचा कडुलिंबाचं तेल नक्की टाका. पण जर स्वस्तात मस्त घराच्या आजूबाजूला कडुलिंबाची काही झाडं असतात तर त्याची पानं तोडून आणायचे आणि ते टाकले तरी चालतात. दोन्ही तिन्हीपैकी जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते टाका. कडुलिंब एक नॅचरल अशी एक गोष्ट आहे, जी की तुमच्या घरातील कीटक घालवण्यासाठी एकदम परिणामकारक आहे. त्यामुळे त्याला अजिबात स्किप करू नका, इग्नोर करू नका. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने याचा वापर इथे नक्की करा कडुलिंबाचा. आता यानंतरनं आपल्याला इथे टाकायचं आहे यामध्ये ओवा. माझ्याकडे ओव्याचं पावडर होतं, तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे टाकायचं जेव्हा हे तेल कडकडीत गरम आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये ओवा टाकायचा. ओवा जर टाकला तुम्ही तर अख्खा ओवा यामध्ये तडतड व्हायला लागतो, तसंच झालं पाहिजे. माझ्याकडे पावडर होतं म्हणून मी अर्धा चमचा ओव्याचं पावडर टाकलं. जर अख्खा ओवा असेल तर अर्धा चमचा ओवा यामध्ये टाकायचा. चांगलं यामध्ये याला मिक्स होऊ द्यायचं. आणि त्यानंतर याला वापरण्याच्या 2-3 पद्धती मी शेअर करत आहे. तर बघा, सुरुवातीला ना काय करायचं,
सोपा सर्वात उपाय सांगते याला वापरण्यासाठी. एक दिवा घ्यायचा. रेग्युलर आपण देवासमोर दिवा लावतोच किंवा असा दिवा आपण घरामध्ये ठेवतोच. एक दिवा घ्यायचा, त्यामध्ये वात टाकायची आणि हे तेल त्या दिव्यामध्ये टाकायचं. सर्वात सोपा आणि बेसिक असा हा रिझल्ट आहे आणि ना याचे भरपूर फायदे आहेत. असं नाही की फक्त घरातील तुमचे कीटक किंवा म्हणजे पाली, कॉक्रोच किंवा काही माशा घालवण्यासाठीच वापरू शकता. अगदी घरामध्ये तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी यावी, छान प्रशस्त वाटावं, घरामध्ये कुबट दमट वास घालवण्यासाठी. पावसाळ्यामध्ये ऊन पडत नाही, त्यामुळे खूप वेगळं असं वातावरण होतं आणि त्यासाठी देखील याचा फायदा होतो. दुसरं म्हणजे याला ना एक पेपर घ्यायचा, रद्दी पेपर घ्यायचा, त्याचा एक असा तुकडा कट करायचा छोटासा आणि त्यावरती हे असं तेल टाकायचं. तेल पूर्ण म्हणजे खूप जास्त असं नको की पेपरमधून गळायला होत आहे असं नाही, फक्त पेपर असा ओला झाला पाहिजे. थोडंसं तेल टाका, त्यामुळेच पेपर चांगला असा ओला होतो. दोन्ही साईडने थोडंसं तेल लागल्याने आपल्याला दिसलं पाहिजे. आणि इथे बघू शकता आता पेपरनं म्हणजे चांगला मी तेलामध्ये असा भिजवून घेतला, म्हणजे खाली तेल पडत नाही पण दोन्ही बाजूनी चांगलं तेल आहे. त्यानंतर सुई दोरा घ्यायचा, त्याने आपल्याला ना या पेपरला असं म्हणजे अडकवण्यासाठी करायचं आहे. एक दोरा घेऊन इथे थोडं लांब किती छोटा मोठा हवा आहे त्यानुसार याला तुम्ही अडकू शकता. आणि ही खूप जुनी पद्धत आहे, अगदी तुमचे आजी आजोबा देखील यासोबत ॲग्री करतील की अगोदरच्या काळामध्ये ना कीटक घालवण्यासाठी ते याचाच वापर करायचे आणि खूप बेसिक पद्धत आहे. खर्च होत नाही पण रिझल्ट खूप चांगले आहेत. आता यानंतर ना आता जो दिवा तयार केला होता ना तो मी लावून घेत आहे. अजून एक पद्धत आहे, अगदी नवीन पद्धत म्हणू शकता याला तुम्ही, पण ती पण खूप चांगला रिझल्ट देते आणि भरपूर पैसे वाचवते. अलीकडच्या काळामध्ये ना तुम्हाला ही पद्धत खूप जास्त आवडेल किंवा खूप जास्त म्हणजे अशी किचकट नाही आहे. तर आपल्याकडे बघा इथे ना गुड नाईटचं लिक्विड असतं, खूप महाग लिक्विड आहे आणि यामध्ये भरपूर केमिकल असतात जे की लहान मुलांसाठी अजिबात चांगले नाहीत. घरामध्ये वृद्ध माणसं असतील, कुणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी तर हे अजिबातच चांगले नाहीत, एवढे हार्ड केमिकल यामध्ये असतात. तर हे तेल आपण जे तयार केलं आहे ना तेल, ते तुम्ही या बॉटलमध्ये भरू शकता. कशी उघडायची बॉटल ते दाखवलं, त्यामध्ये ते तेल भरून तुम्ही घरामध्ये रेग्युलर त्याला वापरलं ना तर तुम्हाला वेगळा असा खर्च होणार नाही लिक्विड आणण्याचा, केमिकल तर नाहीतच आणि रिझल्टही खूप चांगले मिळतील आणि रोज रोज करण्याची काही गरज नाही. आता हा दिवा तयार आहे, पेपर तयार आहे. तर दिवा बघा संध्याकाळच्या वेळी घरामध्ये जर तुम्ही लावला तर घरामध्ये मच्छर येत नाहीत, खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. काही किडे असतील तर ते येत नाहीत. घरामधील ना खूप तुमच्या पाकळ्या असतात बघा, छोट्या मोठ्या उडत असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता, हा पेपर ना जिथे कुठे लाईट आहे बाहेरच्या भागामध्ये, खास करून जिथे कुठे लाईट तुम्ही लावलेली आहे, खूप जास्त प्रकाश पडतो ना त्या ठिकाणी हा पेपर असा अडकवायचा. म्हणजे पावसाळ्यामुळे ज्या पाकळ्या होतात ना उडतात इकडे तिकडे, ते याला चिटकतात. खास करून वातावरणामध्ये बदल झाला की हे उडणारे किडे खूप जास्त त्रास देतात, अन्नपदार्थात पडण्याची भीती असते आणि त्यामुळे ना घराच्या आजूबाजूला जिथे कुठे लाईट लावत आहात तिथे हा कागद 1-2 घरामध्ये असे चिटकवा, पूर्ण किडे याला चिटकतात. खूप बेस्ट रिझल्ट मिळतो. काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा.